आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश उर्फ बाळा म्हात्रे यांना भिवंडी मतदारसंघात उमेदवारी जाहीर होताच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। बाळामामा म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि ढोल ताशा वाजवून जल्लोष केला। त्यांनी एकमेकांना पेढेही भरवले आणि सुरेश म्हात्रे यांच्याशी संवाद साधलाय आमचा प्रतिनिधी अनिल वर्मा। गेल्या अनेक दिवसापासून भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या गटामध्ये रस्सीखेच सुरू होती आणि आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले उमेदवार आपल्या सोबत आहेत। मात्र साहेब हे सांगा की या ठिकाणी तुमचं आव्हान कोणासोबत राहणार आहे आणि आज तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली आहे, काय तुमचं मत आहे? पहिली प्रतिक्रिया। सर्वप्रथम तर उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील सर्व प्रमुख नेते आणि खास करून आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सर्वांचं मी मनापासून आभार मानतो की महाविकास आघाडीने सर्व पक्षीय सर्व नेत्यांनी माझ्यावर एक विश्वास व्यक्त करून आज ही उमेदवारी जाहीर केली। त्याबद्दल सर्वच पक्षांचं सर्व नेत्यांचं मनपूर्वक आभार। काय मुद्दे तुम्ही घेऊन जनतेसमोर जाणार आहात? बघा, भिवंडी लोकसभेत एवढे मुद्दे आहेत ते आपल्याला देखील कल्पना आहे। टोरंटोसारखा मुद्दा असेल, IGM सारखा मुद्दा असेल, आमच्या शहापूरच्या पाण्याचा प्रश्न असेल, बदलापूरवासियांचे रेल्वेचे विषय असतील, आमच्याकडे मेडिकल कॉलेजचा विषय असेल, शाही धरणाचा विषय असेल, मुरबाड रेल्वेचं गाजर दाखवलेला विषय असेल, असे अनेक विषय गेली 10 वर्ष या निरुपयोगी अपयशी अशा खासदारामुळे कुठलाही एकही प्रश्न सोडवला गेला नाही आणि म्हणून हे सर्व प्रश्न सोडवण्याचे आव्हान माझ्यासमोर असेल। अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी। आणि हे सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे नेमके आहेत तरी कोण पाहूया ग्राफिक्स मधून। बाळामामा म्हात्रे यांची सर्व पक्षात सहज संचार करणारे नेते अशी ओळख। बाळामामा हे मूळचे शिवसैनिक, पण आता ते पक्षांतरासाठी प्रसिद्ध। आतापर्यंत 1-2 नव्हे तर तब्बल 6 वेळा पक्ष बदलले। शिवसेना, मनसे, भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे आणि असा प्रवेश करून ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल झाले आणि हे त्यांचं 7वं पक्षांतर आहे। 2014 साली बाळामामांनी मनसेकडून भिवंडी लोकसभेची निवडणूक लढवली होती। 2014 साली कपिल पाटील यांच्याकडूनच त्यांचा पराभव झाला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।